हरियाणामध्ये निकाल पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळते। जे सुरुवातीला कल आलेले होते त्या कलांच्या अनुसार काँग्रेसला स्पष्टपपणे बहुमत मिळताना पाहायला मिळालेलं होतं, परंतु आता भाजपची आगेकूच होताना पाहायला मिळते। भाजपनं आता 36 जागांवर मुसंडेली मारलेली आहे, तर काँग्रेसनं 44 जागांवर, लोकदलाला 3 जागा मिळताना पाहायला मिळतात, तर इतर 7 जागांवर हरियाणातले जे कल आहेत ते पूर्णपणे आता बदललेले आहेत। सुरुवातीला जे बॅलेट पेपरचं वोटिंग होतं त्यानुसार जे कल हाती आले होते त्यानुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत होतं, परंतु आत्ता जे अपडेट येत आहेत त्यानुसार हरियाणातले कल हे पूर्णपणे बदललेले आहेत। भाजपनं 36 जागांवर आता मुसंडी मारलेली आहे, काँग्रेसनं 44 जागांवर, लोकदल 3 तर इतर 7 जागांवर। हरियाणात भाजप आता 36 जागांवर आघाडीवर आहे। तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये भाजप 23, काँग्रेस 18, नॅशनल कॉन्फरन्स 36, पीडीपी 3 आणि इतर 10। त्यामुळे भाजपची आता आगेकूच होताना पाहायला मिळते, तर काँग्रेस पुन्हा बहुमताच्या खाली आलेली पाहायला मिळते। हरियाणामध्ये जे कल आहेत ते आता क्षणाक्षणाला बदलताना पाहायला मिळत आहेत। सुरुवातीच्या कलांच्या अनुसार हरियाणातल्या मतांच्या फरकांमध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळतोय। भाजपनं आता 36 जागांवर मुसंडी मारली, तर काँग्रेसनं 44 जागांवर। हरियाणात भाजपची पुन्हा आता आगेकूच होताना पाहायला मिळते। 10 वर्षांनंतर आता पुन्हा या ठिकाणी काँग्रेस ही आता सत्ता स्थापन करणार की पुन्हा भाजपच्या जागा वाढणार, भाजप हॅट्रिक साधणार, याची उत्सुकता जी आहे ती पुन्हा आता ताणली गेलेली आहे। कारण भाजपनं सुरुवातीच्या कलांमध्ये पीछेहाट झालेली भाजपची पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर आता भाजपनं मुसंडी मारलेली आहे। 36 जागांवर भाजपनं मुसंडी मारली, तर काँग्रेस बहुमताच्या खाली आलेली आहे। 44 जागा काँग्रेसला मिळताना पाहायला मिळतात, लोकदलाला 3 तर इतर जे आहेत ते 7 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे हरियाणामध्ये क्षणाक्षणाला आकडे बदलताना पाहायला मिळतात। हरियाणातल्या कलांनं यू टर्न घेतलेला आहे, त्यामुळे आता भाजपनं आता 38 जागांवर मुसंडी मारली आहे। क्षणाक्षणाला आकडे बदलताना पाहायला मिळतात आपल्याला हरियाणातले। हरियाणामध्ये भाजपनं आता 38 जागांवर मुसंडी मारली आहे, काँग्रेस सध्या तरी 44 जागांवर स्थिर आहे, लोकदल 3 तर इतर जे आहेत ते 5 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे हरियाणातले जे आकडे आहेत ते आता आपल्याला बदलताना पाहायला मिळतात। जे कल आहेत ते 90च्या 90 जागांचे जरी हाती आलेले असले तरी अजून अद्याप मतमोजणी सुरू आहेत, अद्याप अनेक पेटारे खुलणं बाकी आहेत। त्यामुळे हे जे चित्र आहे ते कदाचित बदलू शकतं आणि ते जे कल सुरुवातीला हाती आलेले असते त्या अनुसार काँग्रेसनं स्पष्ट बहुमत गाठलेलं होतं, परंतु आता हरियाणातल्या कलांनं यू टर्न घेतलेला आहे, भाजपनं आगेकूच केलेली आहे। भाजप सध्या 38 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस 44 जागांवर, लोकदल 3 तर इतर जे आहेत ते 5 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। तर तिकडे जम्मू काश्मीरचे आकडे देखील तुम्हाला सांगतो। जम्मू काश्मीरमध्ये 90 जागांचे कल हाती आले, त्या कलांच्या अनुसार भाजप 23, काँग्रेस 18, नॅशनल कॉन्फरन्स 36, पीडीपी 3 तर इतर 10। तर तिथे हरियाणामध्ये मात्र आता आकडे बदलताना पाहायला मिळतात। हरियाणामध्ये आता 10 वर्षांनंतर भाजप हे पुन्हा हॅट्रिक साधणार की त्या तिथे सत्तांतर होणार, याची जी उत्सुकता आहे ती अद्याप शिगेला पोहोचलेली आहे। मतमोजणी आहे ती अद्याप सुरू आहे। हरियाणातले जे सुरुवातीचे कल हाती आलेले होते त्यानुसार भाजपची मोठी पीछेहाट होताना पाहायला मिळालेली होती, परंतु आत्ता जे कल आहेत ते कल पूर्णपणे बदललेले आहेत। कल जे आहेत त्याच्यामध्ये यू टर्न होताना पाहायला मिळतोय। कलांच्या अनुसार काँग्रेस पुन्हा बहुमताच्या खाली आलेली आहे। काँग्रेस सध्या 44 जागांवर स्थिर आहे, भाजपला 38 जागा मिळालेल्या आहेत, लोकदलाला 3 तर इतर 5। त्यामुळे हरियाणामध्ये कलांमध्ये मोठा बदल व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला जी मतमोजणीला सुरुवात झालेली होती त्यावेळेला काँग्रेस जवळपास 60 जागांपर्यंत 65 जागांपर्यंत गेलेली होती आणि आत्ता जे आहे त्यामध्ये काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते। भाजप 40 जागांवर पोहोचलेली आहे। भाजपनं 40चा आकडा हरियाणामध्ये गाठलेला आहे, तर काँग्रेस 42 जागांवर। काँग्रेसच्या 2 जागा आत्ता कमी झालेल्या आहेत। काँग्रेस 44 जागांवर होती, भाजप आता 40 जागांवर पोहोचलेली आहे, लोकदल 3 तर इतर 5। एक मोठा ट्विस्ट सध्या या मतमोजणीमध्ये पाहायला मिळतोय। मॅजिक फिगर जी आहे ती आता नेमकी कोण गाठणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी नेक टू नेक लढाई या ठिकाणी पाहायला मिळते। हरियाणामध्ये भाजप 40 जागांवर पोहोचलेली आहे। 18-19 जागांवर स्थिर असलेल्या भाजपनं मुसंडी घेत 36 जागा गाठलेल्या होत्या, त्यानंतर 38 आणि त्यानंतर आता 40 जागांवर भाजप पोहोचलेली आहे, तर काँग्रेस 44 जागांवर पोहोचलेली आहे, लोकदल 3 तर इतर 5। हरियाणामध्ये मतांच्या फरकांमध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळतोय। हरियाणातल्या कलांमध्ये मोठा बदल व्हायला सुरुवात झालेली आहे। भाजपनं आगेकूच केलेली आहे, मोठी मुसंडी मारलेली आहे, तर काँग्रेस पुन्हा बहुमताच्या खाली आलेली आहे। त्यामुळे आता काय नेमकं घडतंय याची उत्सुकता
सध्या शिगेला पोहोचलेली आहे। जे पोल आलेले होते त्या अनुसार काँग्रेसला सगळ्याच पोलमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं। हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजपात आता केवळ 2 जागांचा फरक आहे, तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 45-46 ची मॅजिक फिगर गाठणं गरजेचं आहे। त्यामुळे आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये नेक टू नेक लढाई या ठिकाणी पाहायला मिळते। हरियाणामध्ये अंबाला शहरातून असीम गोयल भाजपचे पिछाडीवर आहेत। सध्या त्यांची पिछाडी पाहायला मिळते। जे VIP उमेदवार आहेत हरियाणातले त्यांची सध्याची काय परिस्थिती ती आपण पाहूया। तर हरियाणामध्ये VIP उमेदवार असलेले नांगल चौध हे देखील अभय सिंग यादव हे त्या ठिकाणाहून सध्या पिछाडीवर आहेत। पिछाडीवर असलेले नेते आपण पाहतोय। तर नुहमधून संजय सिंग हे देखील पिछाडीवर आहेत। याशिवाय JP दलाल हे लोहारूमधून पिछाडीवर आहेत। भाजपचे अनेक उमेदवार जे आहेत ते अजूनही पिछाडीवर आहेत। तर उचाना कलामधून भाजपचे दुष्यंत सिंग हे आघाडीवर आहेत। तर तिकडे विनेश फोगाट काँग्रेसकडून जुलाना या मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे हरियाणामध्ये आता 41-41 असा आकडा झालेला आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये। भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या नेक टू नेक लढाई पाहायला मिळते हरियाणामध्ये। त्यामुळे आता काय नेमकं घडतंय याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। राजकीय वर्तुळात देखील या सगळ्याबाबतची सध्या चर्चा सुरू आहे। एक्झिट पोल जे आलेले होते त्यानुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असं खूप साऱ्या एक्झिट पोलनं सांगितलेलं होतं। त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप या दोघांनी देखील 40च्या पार आकडा गाठलेला आहे। 41-41 अशा दोन्ही सध्या जे पक्ष आहेत त्या दोघांची आघाडी 41 जागांवर पाहायला मिळते। लोकदलाला 3 तर इतर जे आहेत ते 5 जागांवर सध्या आघाडीवर आहेत हरियाणामध्ये। त्यामुळे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपनं मोठी मुसंडी मारलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, हरियाणामध्ये भाजपनं पुन्हा मुसंडी मारली आहे। नेक टू नेक लढाई पाहायला मिळते भाजप आणि काँग्रेसमध्ये। त्यामध्ये हे आपण सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय की जोपर्यंत सगळे कल म्हणजे अगदी स्पष्ट निकाल येत नाहीत तोपर्यंत हरियाणाच्या बाबतीत असेल किंवा जम्मू काश्मीरच्या बाबतीत असेल कोणालाच कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही। आणि मगाशी जेव्हा फारुख अब्दुल्लांचं विधान असेल त्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यात स्पष्टपणे दिसलं की कुठेही ते असं म्हणाले नाहीयेत की आम्ही जिंकतोय किंवा आम्ही ते म्हणाले की आपण लंच नंतर याविषयी बोलूया। कारण अगदी स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नेमकेपणाने कारण या दोन्ही ठिकाणच्या ज्या फाईट्स आहेत। सोमेश, मी तुला थोडंसं थांबवतोय, हरियाणाचे अपडेट देतो आणि पुन्हा तुझ्याकडे येतो। हरियाणामध्ये आता भाजपनं आघाडी घेतली आहे। भाजप 42 जागांवर पोहोचलेली आहे तर काँग्रेस 40 जागांवर। 60 पर्यंतचा आकडा काँग्रेसनं गाठलेला होता। कल बदललेले आहेत। हरियाणामध्ये आता भाजपनं मोठी आघाडी घेतलेली आहे। भाजप आघाडीवर पोहोचून 42 जागांवर गेलेली आहे तर काँग्रेस 40 जागांवर। तर बहुमतापासून भाजप केवळ 4 जागा दूर आहे। अवघ्या 4 जागा दूर आहे भाजप बहुमतापासून। हरियाणामध्ये मोठी आघाडी भाजपनं घेतलेली आहे। 42 जागांवर आता भाजप पोहोचलेली आहे। ज्या सुरुवातीचे कल हाती आले होते त्यानुसार काँग्रेस जवळपास 60 ते 65 जागांपर्यंत आघाडीवर होती आणि त्यानंतर आता मोठा बदल हा मतमोजणीमध्ये झालेला आहे, मतांच्या फरकांमध्ये झालेला आहे। त्यानुसार भाजपनं आता मुसंडी घेतलेली आहे। भाजपची आगेकूच पाहायला मिळते। भाजपनं मोठी आघाडी घेत सध्या 42 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते तर काँग्रेस 40 जागांवर। सोमेश, मी तुझ्याकडे येतोच। तुर्तास आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय। मतमोजणी संदर्भातले अपडेट आपल्या सोबत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।